नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आता जस्ट उठलो आणि वाजलेले आहेत 4 आणि डेट आहे 22 मार्च आणि वार आहे रविवार. आता 4 वाजलेले आहेत. आता जस्ट उठलो, फ्रेश वगैरे होऊया आणि मग आजचा प्रवास असणार आहे नीलमाती ते त्र्यंबकेश्वर. जर त्र्यंबकेश्वरला गर्दी नसली तर आपण दर्शन घेऊया, गर्दी असली तर बाहेरून दर्शन घेऊन परत येऊया. आत्ता 4:30 वाजलेले आहेत आणि पाठीमागे आरती चालू आहे आणि बघता बघता कधी दिवस चौथा आला माहितीच नाही पडलं. आणि थोड्याच वेळात चहा टोस्ट खाऊया आणि मग आपल्या प्रवासाला चालू करूया. आज सर्वात डेंजर घाट आहे म्हणजेच मुरचुंडीचा. पण त्या घाटाची एक खासियत काय आहे, आम्ही तो पूर्ण नाईटमध्ये पार करतो म्हणून आम्हाला जास्त काही समजत नाही. उजेड होता होता आम्ही डायरेक्ट टॉपला असतो. तर आता सकाळचा चहा पित आहे आणि इथे नाश्त्याची तयारी चालू आहे जोरदार. तर आता 5 वाजून 5 मिनिटं झाली आहेत. 5 मिनिटापूर्वीच निशाणी गेलेली आहे तरी आम्ही थांबलोय. कशासाठी? आम्हाला 3 शॉर्टकटमध्ये पूर्ण मोरचुंडी घाट पार करायचा आहे. दादा 3 दिवस भेटला पण नाही कारण की पुढे चालायचा. आज आमच्यासोबत चालत आहे. का शॉर्टकट मारणार आहेत म्हणजे डायरेक्ट निशाणीच्या पण पुढे निघू शकतात म्हणून आम्ही थोडं हळू चालत आहे. हो बरोबर आहे, नाही तर स्पीड म्हणजे डेंजर. आता बघा आम्हाला घाट चढून असं म्हणजे सवय होते की आम्ही जेव्हा सरळ रोड येतो तेव्हा तर वाट लावून टाकतात डायरेक्ट. आम्ही 50 किलोमीटर मारतात एका दिवसात. आणि आज शेवटचा घाट आहे. नंतर तो सिन्नरचा घाट आमच्यासाठी मामूली घाट आहे. तो तर 5 मिनिटाचा घाट आहे फक्त आमच्यासाठी. त्याच्यामध्ये पण एक शॉर्टकट आहे. हा, तो तर शॉर्टकट ऑब्व्हियसली मारतातच. तो 5 मिनिटाच्या जागी 2 मिनिटं होतो घाट. कारण की पूर्ण आम्ही घाट चढतच पोचतो त्र्यंबकेश्वरपर्यंत. म्हणून मग मुंबईच्या पालखीसारखी नाही मिळत. पालघर बोईसरवरून निघणाऱ्या पालख्या मी खूप वेळा मेन्शन करतो कारण की ती खरी गोष्ट आहे. पालखीमध्ये ती मजा कुठेच नाही. पण पालघर बोईसरच्या ज्या पालख्या आहेत ना त्यांना जेवढे घाट लागतात ना, मुंबईकरांना फक्त एकच कसारा घाट लागतो. तर खूप मोठी गोष्ट आहे पालघर आणि बोईसरकरांसाठी जे पदयात्री चालत जातात घाटामधून. आता जस्ट शॉर्टकट मारलेला आहे आणि अजून एक दुसरा रोड डायरेक्ट म्हणजे काय खतरनाक शॉर्टकट आहेत. अरविंद भाई त्याला दाखवतो मी थोड्या वेळात. तो भेटलाय म्हणून आम्हाला खूप बरं होते. हे बघा कसे जात आहेत. बॅटरी दिसत असतील तुम्हाला खाली. बघा तुम्हाला बॅटरी दिसत असतील मागे कसे उतरत आहेत. धड 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 दूर. अंधारामध्ये काहीच नाही दिसत मिळत, फक्त बॅटऱ्या दिसतात. आणि आम्ही असा शॉर्टकट मारला होता खतरनाक. अजून 2 शॉर्टकट मारायचे आहेत मग अख्खा मोरचुंडी घाट पार. आणि वरती जाऊन आपण ड्रोन उडूया. हे आमचे आकाशदादा सकाळ सकाळ दांडा घेऊन उभे आहेत. शॉर्टकट मारतात त्यांना सुजवायला. आता त्यांच्या गाडीची लाईट पडत आहे म्हणून तुम्हाला समोर पदयात्री दिसत आहेत. शॉर्टकट दुसरा मारलेला आहे तुम्ही मागू शकतात. मागे कशा बॅटरी आलेल्या आहेत. हा, हे लाईट बंद करा रे वरती पोचल्यानंतर. ती बघा समोर थोडीशी लाईट दिसते, ती आमची निशाणी आहे आणि आम्ही तिच्या पुढे निघालेलो आहेत. सर्व मेंबर्स बघा कसे बसलेले आहेत डोंगराला. अरे रे 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 अरे 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 अरे. हे बघा, लाईट बंद कर. हे बघा आम्हाला भेटलेली आहे आमची पालखी. सर्व लाईनीला चालत आहेत. आता मागून टेम्पो येईल तेव्हा तुम्हाला त्याचा नजारा दिसेल. हे बघा काका झेंडा घेऊन चाललेले आहेत आणि खतरनाक काय सांगू तुम्हाला. सर्व ग्रुप आमच्या अरविंदाची आहे. आज तुला दादा बोललाय मी. हम जरा पुढे जातो धावत.
हे. गरज असते तेव्हा दादा बोलतात, ना गरज नसते तेव्हा बादशाह काय बोलतील, वडरायकर काय बोलतील. मी वॉटरगर वगैरे बोलत नाही. हां आत्ता अजून एक शॉर्टकट मारलेला आहे आणि वाजलेले आहेत 6 वाजायला 2 ते 3 मिनटं आहेत. पण काय माहिती आहे का, हे आता लगभग 1 तास होईल चालत आज खूपच चांगला स्पीड मेंटेन करत आहेत असं मला वाटते. पण नाही, शॉर्टकटची ग्रुप आहे. तर आता असा शॉर्टकट मारलेला आहे की जाम पुढे आलात. मी हे गोष्टी का दाखवतो, कारण की या गोष्टी पालखीत होतात आणि हे कोण दाखवत नाही आणि मी दाखवतो. आता आमची निशाणी मागे आहे, तर आम्ही इकडे वेट करतात. आता डायरेक्ट दाखवतो कोण कोण आहे. चिंटू आहे, बाहू आहे, अनिकेत ठाकूर, आयुष कानाडे, आमचा यश आणि दीप. पहा, या गोष्टी दाखवणे गरजेचे असतात. आणि इकडे आमचे किशोरभाई आहेत, जे आम्हाला 7 दिवस खूप चांगली सेवा देतात. आज सर्वांचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. आमची गँग पोचलेली आहे सर्वात पहिले. खतरनाक विषय हार्ड आहे भावांचा. तर आता आम्हाला निशाणी भेटलेली आहे आणि आम्ही निशाणी सोबत चालत आहोत. पहा, आजच्या दिवसाचा हा शेवटचा शॉर्टकट आम्ही मारत आहेत. यानंतर आजच्या दिवस तरी शॉर्टकट नाही लागणार. पहा, जर तुम्ही आहेत ना, तुम्ही शॉर्टकट मारत असतील तर मारा. मी असं नाही बोलत मारू नका, पण आमच्यासोबत एक्सपिरियन्स लोकं होती, आम्हाला थोडीफार एक्सपिरियन्स आहे. पण काय होते माहिती आहे का, शॉर्टकट दिसला ना, शॉर्टकट का जो न चालणारा व्यक्ती आहे ना, तो पण शॉर्टकटला धावतो. हीच शॉर्टकटची खासियत आहे. अजून शॉर्टकट संपलेला नाही मिळत, अजून आम्ही त्याच रूटला चालत आहेत. हे बघा, सर्व पदयात्री पुढे चढत आहेत. आता अंधारामुळे जास्त काही दाखवू नाही शकत, ही तर खरी गोष्ट आहे. पण जेवढं दाखवू शकतो तेवढं मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे. आता थोड्याच वेळात उजेड होईल आणि वरती जाऊन प्रतीक ड्रोन उडवणार आहे. ड्रोन आत्ता 10 मिनिटात मुरचुंडीचा घाट म्हणजे वरती पोचू आम्ही, म्हणजे ऑलमोस्ट पार झालेलाच आहे. आणि रेकॉर्ड ब्रेकिंग टाईम 6:30. ऑल थँक्स टू शॉर्टकट. आज अचानक भूक लागली, काल नव्हती लागली, तर जस्ट बिस्किट घेतलेलं खायला गुड्डे. असंच काय खात राहायचं आणि स्वतःचं पोट भरत राहायचं आणि चालत राहायचं. आजपासून मला चालायला खूप मजा येणार आहे, कारण की घाटाचा सेक्शन संपलेला आहे. आता 5 ते 10 मिनटात संपेल. फक्त आज एक त्र्यंबकेश्वरच्या पहिले 10 मिनटाची एक नॉर्मल चढण येईल बस, ती तर तुम्हाला दिसणारच आहे पुढे. आता आपण ड्रोन उडवूया. मुरचुंडीच्या घाटाच्या टॉपला आता पोचणारच आहोत. तर थांबा, ड्रोन शॉट्स बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त व्ह्यूज गेले पाहिजेत, कारण की खूप मेहनत लागते. दिवसाला 2 व्लॉग टाकतो आहे आणि एडिटिंग वगैरे सर्व करतो आहे. तर त्यासाठी तरी तुम्ही थोडा सपोर्ट करा. असं मी सांगू नाही शकत की कोणच असं करू नाही शकत, करत पण असतील मे बी, माझ्यासमोर आलेलं नाही मिळत. चालणं आणि व्लॉग अपलोड करणं, शूट करणं खूप कठीण आहे. जेवढं वाटते तेवढं सोपं नाही मिळत. तर त्यासाठी माझ्यासाठी शेअर करा. तर आता मी चालतच होतो, पण जसं नेचर कॉल येतो मध्ये मध्ये तर ब्रेक घेतला. तर आपले सर्व मेंबर्स पुढे गेलेले आहेत, आता भेटलेले आहेत. दीपेश दादा, पंचम आम्ही हे 5 जण डेंजर चालतात, खूप पुढे होते आमच्या. आम्ही यांना कधी मागे टाकलं मलाच नाही माहीत पडलं. अच्छा. दिसलेत नाही तुम्ही रोडला. आम्ही घाटात थोडी चालत आल्यात, आम्ही डोंगराला चढून आलो डायरेक्ट. मग तुमचा कसा होता प्रवास इथपर्यंत? सुंदर असं आयोजन होतं. पाण्याची तर काही कमतरताच नाही. आमचे दोन्ही विजू वनमाळी आणि जाधव 2 पार्टनर आमचे. आज म्हणजे आम्हाला पाण्याची उत्तम सोय त्या दोघांनी, आज काही कामी न पडतं त्यांनी आज आम्हाला पाण्याची उत्तम सोय करून दिली. त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि तुझेही आभार की तू आज आम्हाला आमच्यासाठी थांबतोय या ब्लॉगसाठी. तुम्ही बघितले का व्लॉग? नाही, तुम्ही तर घरी जाऊन बघा. आम्ही घरीच बघतोय.
कारण आम्हाला तेवढा वेळ मिळत नाही. आम्ही साईबाबांच्या चरणी वाहून गेलेलो आहेत. धन्यवाद. पुढे दीपेश दादा आणि अमित दादा चालत आहेत आणि मागे यांचे 2 पार्टनर, म्हणजे हे पंचम आहेत असं दीपेश दादाने म्हटलेलं आहे. तर नक्कीच हे बघा, याला सांगतात युनिटी. हे नेहमी 5 जण एकत्रच चालतात. आमचे बघा मेंबर्स तसे नाही मिळत. काल मला एकट्याला टाकला होता मागे. तर आता फायनली मुरचुंडी घाटाच्या वरती पोहोचल्यात आणि सर्वांचा जल्लोष चालू झालेला आहे, कारण की मुरचुंडी घाट गाठलेला आहे पूर्णपणे आम्ही. आणि दाखवतो तुम्हाला समोर काय नाचत आहेत आणि व्ह्यू बघा. ड्रोन तर उडलेला आहे, ड्रोन शॉट तुम्ही यानंतर बघणारच आहेत. पण हे बघा समोर सनराईज होतोय आणि हे बघा.
तर आताच नाचून वगैरे झालेलं आहे आणि बघा रोड तिथून आहे पण आम्ही इथून चाललेत कारण की आपली गँग आहे शॉर्टकट गँग. तर आता पुन्हा रोडवर आलोय आणि आता मी काय करतोय व्हिडिओ एडिट करतोय. बघा मी रोडलाच व्हिडिओ एडिट करतो रेग्युलरली. फक्त तिथे जाऊन एकदा पूर्ण व्हिडिओ बघतो की काय चुकीचं नाही दिसलं पाहिजे आणि ड्रोन शॉट्स वगैरे एडिट करतो. बाकी तर व्हिडिओ पूर्ण रोडलाच एडिट करतो. तर आता व्हिडिओ एडिट झाल्यानंतर भेटूया. व्हिडिओ अपलोडिंगला पण टाकायची आहे. आता नेटवर्क 5G आला की व्हिडिओ अपलोडिंगला पण डायरेक्ट जाईल. आता आमच्या दीपेश दादाने दिलेली आहे कचोरी. जाता जाता कचोरी खात खात जाऊ. आता भूक लागलीच होती तर बरं झालं दिल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे. साईराम. तर सर्व तर खूप पुढे गेलेले आहेत कारण की मी व्हिडिओ एडिट करत होतो आणि आता व्हिडिओ ऑलमोस्ट या शॉटच्या अगोदरपर्यंत एडिट झालेली आहे. आणि जी काल रात्रीची व्हिडिओ म्हणजे आपण मोखाडा टू नीलमातीपर्यंत शूट केली होती तीही अपलोडिंगला टाकलेली आहे. अपलोड होत आहे. काय होते माहिती आहे का, जेव्हा मी इंटरनेट चालू करतो आणि व्हिडिओ अपलोडिंगला टाकतो तेव्हा बॅटरी आहे ना, बॅटरी खूप फास्ट उतरते कारण की एकाच वेळेला 2-3 गोष्टी चालू असतात आणि मग मला पॉवर बँक शोधावा लागतो. आताही शोधावा लागणार आहे कारण की ऑलमोस्ट 50% बॅटरी उतरलेली आहे. बाकी सब बढिया आहे. आता सध्या तरी पाय दुखतात पण तेवढा त्रास नाही होत. यस यस. ओम साईराम. किती लांब आहे आला इथे वळणाच्या पुढे. भाई यांचे हे डायलॉग काही संपत नाहीत का. 2 टन टाकले की आलं लोकेशन. पण ते सांगायला लागते कारण की तेव्हाच उत्साह येतो चालण्यात. 7:50 झालेले आहेत आणि फायनली पोचलो आहे नाश्त्याच्या स्पॉटला. आणि नाश्त्यामध्ये वड्याचा मस्त सुगंध येत आहे. आणि हे बघा इथे सर्व नाश्ता करायला बसलेले आहेत. चटणी. अरे अकेले इथे सर्वांचा जोरदार नाश्ता चालू आहे. तुम्ही बघू शकतात सर्वांना इथे गरमागरम वडे काढत आहेत आणि इकडे रिंकेत दादा खायला तुडून पडला आहे स्टार्टिंगलाच. आणि इथे बघा मस्त ठेवलेलं आहे बुफे. चटणी बघा, मिरची वगैरे, कोणाला तिखट खायची सवय असेल तर ठेचा पण आहेत. इथे बघा फुल प्रिपेरेशन. इकडे पण हे मस्त खुर्च्या घेऊन बसल्यात वडापाव खायला. पोचणार तर येतच. वडा वडे गरम वडे, आकाश के वडे, वडापाव घालू वडापाव. आत्ता मस्त नाश्ता केलेला आहे आणि निघालो. 4 वडापाव खाले आणि मग नेचर स्पॉल अटेंड करायला गेलो आणि आता हळूहळू करून निघालो आहे. मोबाईलची बॅटरी लो झालेली आहे. पॉवर बँक घेतलेली आहे पण मी विसरून गेलो वायर टाकायला मोबाईलमध्ये. आता सर्व पुढे चालत आहेत तर त्यामधला कोणाकडे तरी वायर असणारच 100%. वायर घेऊया, चार्जिंगला लावूया आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करूया. अजूनही त्र्यंबकेश्वरला पोचायला वेळ लागेल. आता 8:30 वाजलेले आहे. आता पाहूया किती वाजेपर्यंत पोचतात. आणि दर्शन तर घ्यायचंच आहे. मागच्या वर्षी 1 तासात 2 वेळा दर्शन झालेलं आणि आज संडे असल्या कारणाने मला तरी वाटते की VIP दर्शन घ्यावं लागेल. तर VIP दर्शन घेऊया आणि पहिले आंघोळ करू, फ्रेश होऊ आणि मग दर्शनासाठी जाऊ. अनुज राऊतला काय पालखीला यायला जमलं नाही तर त्याला आता आम्ही व्हिडिओ कॉल केलेला आहे. रेग्युलरली व्हिडिओ कॉल येतच राहतात पण व्लॉगमध्ये आता टाकतोय. हाय बोल. ऐकलं नाही. थोडंच चाललो होतो पण आता कॉफी ब्रेक घेतलेला आहे. खूप दिवस झाले कॉफी नाही पिलेली मिळत असं मला वाटते पण मी परवा दिवशीच पिली होती. आणि का घेतलेलं आहे, या माणसामुळे, अरविंदमुळे. जर त्याच्याबरोबर मी कॉफी प्यायला थांबला नसतो तर त्याला राग आला असता. सांगितलं असतं मी तुम्हाला शॉर्टकटने नेलं तेव्हापर्यंत तुम्ही माझा वापर करून घेतला म्हणून थांबलो आहे. आता कॉफी पितो आणि मग निघतो. ब्लॅक कॉफी. बघा एखाद पदयात्री थकलेला असला आणि त्याला चालायला जमत नसेल तर असं करून खेचतात म्हणजे याला टोचन देणे सांगतात. जसा पुढचा चालतो स्पीडने तसाच मागचा पण त्याच स्पीडने चालतो. तर आता थोडा आम्ही फास्ट चालायला चालू केलेलं आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं त्र्यंबकेश्वरची एक चढण येणार आहे. तर ही बघा समोर
आता इथून बारकाच असं डोंगर चढायचं आहे आणि उतरायचं आहे आपल्याला. तर बघा रोडला चालता चालता आपल्याला भेटलेले आहेत अखिल काका आणि आमची काकू. कुठे चालला? तर आता आम्ही ऑलमोस्ट डोंगराच्या इथे पोचलेले आहेत आणि इथे बोर्डावर लिहिलेलं आहे त्र्यंबकेश्वर फक्त 3 किलोमीटर. आता आपल्याला फक्त 3 किलोमीटर अजून चालायचं आहे. मग फ्रेश होऊन मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया शंकराचं. आणि इथे आपले 2 साई बंधू सेवेकरी भेटलेले आहेत आम्हाला पाणी देताना. ओम साईराम. साईराम. साईराम साईराम. आता मोबाईलची बॅटरी लो होत आलेली होती आणि तुम्हाला माहिती आहे की पॉवर बँक होता, वायर नव्हती. तर आपल्याला काकांनी दिलेली आहे वायर चार्जिंग करण्यासाठी. आपण त्यांना हॉल्टवर पोचल्यावर परत देऊया लगेच. चालत चालत वरती पोचलो आणि हे सर्व इथे आराम करत आहेत. साईराम. आता आम्ही उतरायला चालू केलेलं आहे आणि उतरल्यानंतर फक्त स्ट्रेट रोड आहे त्र्यंबकेश्वरपर्यंत. आणि आपल्याला जायचं आहे त्र्यंबकेश्वरचा जो बस स्टँड आहे ना त्याच्या फक्त 50 मीटर पुढे. तिथेच आमचा आजचा दुपारचा स्टे आहे. आता अरविंद काय पुढे गेला, जरासा थांबलो ना तर जो आपल्यासोबत चालणारा असतो ना तो पुढे जातो. आता जरासा कशासाठी थांबतात ते तुम्ही समजून जा. आणि मी आणि गतीश आता चालतोय. गतीश विचारत होता थांबायचं का, तर मी त्याला आता मी स्वतःहून सांगितलं का आपण थांबलो तर आपल्या मागची पण थांबली आपल्यासोबतच. तर आता अजून आपल्याला 10 ते 15 मिनटं चालायचं आहे असंच पकड. कारण की आपण जर हॉल्टला पोचलो आणि फ्रेश झालो तर आपल्याला मंदिरात जायला भेटेल. आणि तुम्हाला दाखवतो, जर आम्ही आमच्या घरून येतात मंदिरात जाण्यासाठी तर हा प्रवेशद्वार आहे. कारण की पहिले आमचा जो स्टे होता तो याच एरियामध्ये होता, तिथेच कुठेतरी. तर पहिले दर्शन घ्यायला लगेच इथून जायचे, पण पुढून पण एक सरळ रोड जातो मंदिराकडे. तर आपण तिथून जाणार आहोत, तेही तुम्हाला बघायला भेटणारच आहे ऑब्वियसली. अजूनही हॉल्ट 10 ते 15 मिनटं दूर आहे. आता फटाफट पाय टाकूया आणि बसूया. तर जो समोर जो प्रवेशद्वार आहे तिथूनच आपल्याला आंघोळ वगैरे झाल्यानंतर दर्शनासाठी जायचं आहे. आणि जर तुम्हाला शिर्डीला जायचं असेल तर हा रोड नाही, इथून लेफ्ट मारला की शिर्डीचा रोड. आणि लेफ्टला आहे बस डेपो आणि बस डेपोच्या पुढेच आमचा आजचा दुपारचा मुक्काम आहे. फायनली आजचा मुक्काम आलेला आहे आणि कार्तिक पण भेटलेला आहे. कार्तिक, कसा होता आजचा प्रवास? खूप बरं वाटते हॉल्ट आल्यामुळे. आजचा हॉल्ट एक नंबर आहे. म्हणजे आंघोळ वगैरे पण मस्त होईल. हे बघा आपला बोर्ड लागलेला आहे. म्हणजे असं दगड वगैरे लागला ना तर तसं तोंडातून निघतेच, कारण की पाय दुखतात. पण आता सवय झाली 3 दिवसात. आणि हे बघा आपले सर्व गाड्या वगैरे लागलेल्या आहेत इकडे. आता फटाफट जाऊ, फ्रेश होऊ आणि निघूया, दर्शन घेऊया. दर्शन घेण्यासाठी 11 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. आत्ता निघालोय दर्शन घेण्यासाठी. पण दर्शन म्हणजे मुखदर्शनच करणार आहेत बाहेरून, कारण की लाईन खूप मोठी आहे. 5 ते 4 तासाची लाईन आहे. आणि तेवढं आम्ही सध्या तरी उभं नाही राहू शकत. म्हणजे राहू शकतात उभं, पण जेवण वगैरे पण आम्हाला करायचं आहे आणि संध्याकाळी परत आम्हाला निघायचं पण आहे. जर 11 वाजता आम्ही राहिलो, समजा 4 तास जरी पकडले तरी 3 वाजतात. त्याकरता मुखदर्शन तरी घेऊन येऊ आणि मग पुन्हा एकदा येऊ खास त्र्यंबकेश्वरला शिवजींच्या दर्शनासाठी. वन साइड हिरो हाय साईनाथ महाराज की जय. वॅगनर बघून थांबवली बघ. 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही मंदिराच्या परिसरात पोचलो आहोत. पण गर्दी खूप आहे आणि मी मित्र गेला एक माणसा दर्शनाला, तर त्यालाही फोन केला होता. तोही बोलला 3 ते 4 तास लागतील. तर विचार केला आता मंदिरचा परिसर फिरूया आणि मग जाऊया आपल्या हॉल्टवर जेवणासाठी. बाकी काय, पुन्हा एकदा यावं लागेल दर्शन घ्यायला. आज आपल्याला त्र्यंबकेश्वरला बुलावा नाही मिळत, तिथे येऊनही दर्शन नाही होणार मिळत. म्हणजेच पुन्हा एकदा यावं लागेल. मग पुन्हा एकदा येऊ दर्शन घेण्यासाठी, तेव्हा एक सेपरेट व्लॉग बनवू दर्शनाचा.
दर्शनाची रांग तर इथूनच चालू झालेली आहे आणि मंदिर अजून पुढे आहे आणि आतमध्ये घुसून ही 10 भाग क्रॉस करायला लागतात. पहिले एवढी गर्दी नसायची, आता तर त्र्यंबकेश्वरला खूप जास्तच गर्दी असते. तर मॅनेजमेंटला थोडं लक्ष द्यावं लागेल आणि पब्लिक तशी त्या प्रकारे मॅनेज करावी लागेल, कारण की मला माहिती आहे की इथे पब्लिक प्रॉपरली मॅनेज तरी नाही होत. मी खूप वेळ आलेलो आहे. बाप रे बाप, पहा इथून आतमध्ये जायचं असते दर्शन घेण्यासाठी लाईन, पण मंदिराच्या बाहेरूनच लाईन चालू होते आजकाल. मग काय करायचं. आता बघा, हे लावल्याशिवाय असं वाटत नाही की उज्जैनला आलो, त्र्यंबकेश्वरला आलो. हे लगाना काय सांगतो अनिवार्य आहे. तर चंदनचा लेप फक्त मी नाही लावलेला मिळत, पूर्ण गँगने लावलेला आहे. बघा, ओम नमः शिवाय ह्याने नाही लावला आहे, जे केस येतात डोक्यावर ह्याने लावलेला आहे, ह्याने लावलेला आहे, ह्याने पाठीमागे सर्व अर्धे लाजले आहेत, सर्व फोटोज काढायला लागलेले आहेत इथे. आता काय करणार, आले तर फोटोज व्हिडिओज काढूनच जाऊ, बरोबर ना. आणि थोडं खूप गर्दी आहे म्हणून फोटो काढून जाऊ बाहेर, आणि थोडेफार काहीतरी खाऊ, टाईम भेटला तर काहीतरी खाऊन जाऊ. असं कळलेलं आहे की हॉल्टवर जाऊन आईस्क्रीम भेटणार आहे आज, आईस्क्रीम खाऊ. ओम नमः शिवाय. अक्का जोरात टाक, जोरात टाक तवा येईल. अच्छा अच्छा. कंपनी सोडून आता मी मस्त कधी येईल. कशाला तोडून टाकला, पूर्ण टाकायचं. मला बघ आव आव आव. आव आव आव. आवाज घेऊन देत जा. या. घे घे घे. आता आम्ही त्र्यंबकेश्वरला आहेत, पण दर्शन नाही झालं, पण आम्ही थोडाफार त्र्यंबकेश्वर एक्सप्लोर केलं. गावातले सर्व मित्रमंडळी आले आहेत त्र्यंबकेश्वर मंदिरात ऑलरेडी लाईनमध्ये उभे आहेत. तर आम्हाला चिनूने कॉल केला होता की त्याला 2 तास अजून लागू शकतात आणि इतका वेळ नाही माहिती ॲक्च्युली आमच्याकडे. आता विकीने नवीन गाडी घेतली, तर तो बोलला तुला परत घेऊन येतो दर्शनाला, आज जाऊ नको. येऊ ना आपण, नक्की येऊ आपण. आणि बाकी काय, आता दर्शन नाही झाले तर मला थोडं दुःख आहे, पण काय आपण आता मुखदर्शन घेतलेलं आम्ही बाहेरूनच. तुम्हाला दाखवलं मी अगोदर का लाईन बघा कितून, म्हणजे बाहेरून लागले. पहिले अशी लाईन नाही लागायची इथे कधी. पहिले जास्तीत जास्त 2 तासात होऊन जाते. मी काय सांगतो, इथूनच्या मॅनेजमेंटने थोडं लक्ष दिलं पाहिजे त्या गोष्टी. आपण काय बोलणार, इथे परफेक्ट मॅनेजमेंट नाही मिळत. मी डायरेक्ट ऑन कॅमेरा बोललो की आहे ते. हां, मॅनेजमेंट थोडं अजून असतं. इतर ज्योतिर्लिंगपेक्षा जी मॅनेजमेंट आहे ती मॅनेजमेंट प्रॉपर असतं, तर दर्शनाला एवढा टाईम नसतं लागला. अर्धी मुलं इथे काकडी खात आहेत आणि आम्ही फ्रूट्स. तर आता काकडी खाल्लेली आहे, फ्रूट्स खाल्लेले आहेत आणि शेवटचं म्हणजे उसाचा रस. आणि उसाचा रस पिऊन आता आम्ही डायरेक्ट जाऊ आमच्या हॉल्टवर जेवण्यासाठी. आजचं जेवण बघू शकता तुम्ही, डाळ भात, मुगाची भाजी, भेंडे फ्राय, सलाड, श्रीखंड. आत्ता 2 वाजलेले आहेत आणि आता इथे पण ड्रोन उडत आहे. पण ही व्हिडिओ इथेच एंड करू, कारण की हा व्लॉग एडिट करायचा आहे आणि दुसरा व्लॉग लगेच चालू करू थोड्याच वेळात. आता आम्ही आहोत त्र्यंबकेश्वरला. त्र्यंबकेश्वरहून निघणार आहोत, नाशिक रोडच्या थोडा पहिले थांबणार आहोत. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.